मंडळी, हे आहे बीड जिल्ह्याची काशी म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र अर्थात अश्वलिंग देवस्थान पिंपळवंडी। अद्भुत निसर्गाने नटलेल्या एका परिसरात असलेलं हे देवस्थान बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात असणाऱ्या पिंपळवंडी गावापासून साधारण 2 ते किलोमीटर अंतरावर दूर आहे। शंकर महादेवांचं असणारं हे मंदिर जितकं श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे तितकाच इथला निसर्ग देखील सुंदर आहे। आजूला घनदाट झाडी, 2 मोठे तलाव, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि मंदिरातील घंटेचा घंटानाद मनाला अगदी प्रसन्न करून जातो। हे मंदिर मराठवाड्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक असून या मंदिरात एक शिलालेख आढळतो ज्यावरती हे निष्पन्न होतं की या मंदिराची स्थापना 1135च्या दरम्यान झाली, अर्थातच देवगिरीच्या यादवांच्या काळात। या मंदिराचं निर्माण जरी माणसांनी केलं असलं तरी देखील इथे 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या मंदिरातील असलेलं जे शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग असून शिवाय या मंदिराच्या अगदी शेजारीच लागून असलेला नंदीराजा हा देखील स्वयंभू आहे। यामागे एक फार मोठी पौराणिक आख्यायिका आहे। मंडळी, आज जिथे हे मंदिर आहे अगदी याच मंदिराच्या परिसरात सतीने तप केलं होतं आणि म्हणून शंकर पार्वतीने त्या ठिकाणी सतीला भेट दिली, म्हणून हे एक स्वयंभू शिवलिंग आहे। जिथे सतीने तप केली ती जागा आजही इथे आपल्याला पाहायला मिळते। मंदिराच्या आवारात प्रवेश करताच एक मोठं वटवृक्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। बरीच मंडळी असंही म्हणतात की हे वटवृक्ष मराठवाड्यातील सर्वात मोठं असणारं झाड आहे। याचं कारणच हे शेकडो वर्षापूर्वीचं असणारं वटवृक्ष इथं आपल्याला पाहायला मिळतं। अगदी मोजक्याच मंदिराप्रमाणे मंदिरात प्रवेश करत असताना इथे पायऱ्या वरती न जाता पायऱ्या उतरत मंदिरापर्यंत पोहोचावं लागतं आणि हे डोळ्यासमोर उभा राहतो एक सुंदरसा मंदिराचा भक्ती आणि सृष्टीचा मिलाप असलेला नजारा। मंडळी, या मंदिराचं आणखी एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी महादेव शंकरांच्या मंदिराच्या समोर पाहतो की शिवलिंगांच्या अगदी समोरच्या बाजूला नंदीराजा असतो। मात्र या मंदिराचं फार वेगळं आहे आणि मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तरी हे एकमेव मंदिर असं आहे की ज्या ठिकाणी नंदीराजा अगदी समोरच्या बाजूला न राहता उजव्या बाजूला आहे। ते इथं आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं। इथे दररोज महाराष्ट्रातल्या विविध भागातून भाविक मंडळी येत असतात। विशेषतः श्रावण महिन्यात मात्र अफलातून गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते असं इथल्या पुजाऱ्यांनी आम्हाला सांगितलं। इथे स्वयंभू शिवलिंग तर आहेच, शिवाय इतरही काही मंदिरं आहेत, जसं की या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे, त्याचबरोबर दुर्गा मातेचं मंदिर आहे, एक काशी विश्वनाथाचं देखील मंदिर आहे आणि इथं अलीकडच्या काळात नव्याने राधाकृष्ण मंदिर देखील स्थापित करण्यात आले। आणि सगळ्यात महत्त्वाचं या देवस्थानच्या परिसरातलं एक वैशिष्ट्य म्हणजे कार्तिक स्वामी यांचं देखील मंदिर इथं आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं की हे मंदिर फक्त कार्तिकी पौर्णिमेलाच भक्तांसाठी खुलं केलं जातं। शिवाय ईश्वर भारतींचं मंदिर देखील इथंच आहे। मंडळी, या मंदिराला जेवढा पौराणिक वारसा आहे तितकाच सुंदर नैसर्ग देखील लाभलेला आहे। त्यामुळे कधी नगर आणि बीड हा अंमळनेर मार्गे जाणारा महामार्गावरून कधी जर प्रवास करत असाल
तरी या ठिकाणी जायला विसरू नका. अशाच पद्धतीचे ऐतिहासिक प्राचीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्याही भागातली प्राचीन ऐतिहासिक स्थळं असतील त्यांचीही माहिती कमेंट्समध्ये द्यायला विसरू नका. आणि आजपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.